तर बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वैभवी देशमुख हिचा जबाब समोर आलेला आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी संतोष देशमुखांना विष्णू साठेनं कॉल केला होता अशी माहिती वैभवीनं तिच्या जबाबामध्ये दिलेली आहे। विष्णू साठे फोनवरून वडिलांना धमकी जीवे मारण्याची धमकी देत होता असंही वैभवीने आपल्या जबाबामध्ये म्हटलेलं आहे। दरम्यान या धमकीनंतर वडील पोलिसांमध्ये तक्रार देण्यासाठी दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 डिसेंबरला गेले असताना त्यांचं अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांची हत्या झाली असं वैभवीनं पोलिसांना सांगितलंय। देशमुख यांचं कुटुंब वैभवी आणि विराजच्या शिक्षणासाठी लातूर इथे वास्तव्यास होतं। त्यावेळी लातूरमध्ये धनंजय देशमुख हे कुटुंबाला भेटण्यासाठी आले होते। त्यावेळी विष्णू साठे याने जो फोन केलेला होता त्यामध्ये 10 ते 15 मिनिटं फोनवरती बोलणं झालेलं होतं। कुणाचा फोन होता असं विचारल्यावरती वडिलांनी विष्णू साठे असं सांगितल्याचं वैभवीच्या जबाबामध्ये उल्लेख आहे। तर 8 डिसेंबरला सकाळी वडिलांना फोन आला असं वैभवीनं पोलिसांना जबाबामध्ये सांगितलेलं आहे। फोनवरती वडील बोलत होते, भाऊ एवढं काय झालं नाही, कशाला एवढं ताणता भाऊ, एवढ्या लहान गोष्टींसाठी जीवावरती उठता का। विष्णू साठेचा फोन आल्याचं वडिलांनी सांगितलं असं वैभवीनं सांगितलंय। पप्पाचा हा फोन 10 ते 15 मिनिटं सुरू होता असं तिने सांगितलंय। माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असं फोन झाल्यानंतर ते म्हणाले।